नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण एकदम झकास आणि मजेत आहे बघा. आज आपल्या नवीन वर्षाची नवीन सुरुवात नाही का चहाच्या फुरकीसोबत चालू होती. तेवढंच काय तर नाही का आम्हाला काय नवीन वाटत नाही, कारण पप्पा बघा रोजच्या सारख्या तशाच बातम्या बघतात आणि तसंच त्यांचं चालू असतं रोज बातम्या बघून. तेवढंच काय तर पप्पा मी आज सोबत दुकानात निघालोय, कारण पप्पा काल माझ्यासोबत नव्हते, आज सोबत निघालो. तेवढंच काय आपल्या गाडीपाशी गेलो, मस्तपैकी नाही का आपला डबा अडकला बघा. आणि अडकला की पहिले नाही का पेट्रोल चेक केलं हाय का नाही, पेट्रोल बघितलं, कारण भरपूर दिवस झालं ना टाकलेलं. मग ढाकण खोललं आणि बघितलं तर नाही पेट्रोल. म्हणजे आता आम्हाला पेट्रोल टाकायला जायला लागेल, पंपापर्यंत जाते का नाही हे बी वांदेत आमचे. मग नाही का गाडीला सेल्फ मारला आणि तसा गाड निघाला बघा. इकडं नाही बघितलं तिकडं नाही बघितलं, डायरेक्ट राईट मारला आणि तसा पंपावर निघाला. पंपावर निघताना पण रस्त्याने नाही का एक मंदिर लागतं, मंदिरापाशी गेलो की बघतो तर काय नवीन वर्षाचे सगळे लोक नाही का दर्शनाला अशी लाईन लावली नाही बघा, किती गर्दी आहे. मग तसाच पंपापर्यंत गेलो बघा. आज पंपावर सुद्धा जास्त गर्दी असं असा डाऊट होता. तसंच नाही का राईट मारला की नाही का पंपावर पोचलं बघा. पंपावर पोचलं की तिथं बी लाईन होती बघा. आजकाल पंपावर सुद्धा नाही का पेट्रोल भरायला लाईन लागली. मग पेट्रोल भरलं आणि तसाच निघालो बघा. तसा निघलो की बघा आमच्या इथं मेट्रोचं काम चालू आहे बघा. म्हणजे भरपूर काम कंप्लीट झालेलं आहे. आणि नाही का लोक बी नाही का रस्त्याने गाड्या बरोबर चालूत नाही, एकदम तसंच येडं वाकडं. आणि रिक्षावाले तर काही जागा देत नाही. इथं कचरा टाकल्यामुळे बघा रोड बी बारीक झाला. तसाच पुढं गेलो की मग नाही का शॉर्टकट म्हणून गल्लीत घुसलं बघा. गल्लीने घुसलं की मला असे खतरनाक रोड आहेत ना, तुम्हाला सांगतो एकदम बेकार रोड आहे. आणि तशा गल्ल्या बोळ्यातून नाही का मी नाही का रोड काढतोय माझा, कारण मला शॉर्टकटने जायचं होतं. पप्पा म्हणत होते चल लॉंग कटने, पण नगं म्हणलं जो आपल्याला उशीर झाला दुकान उघडायला. मग शॉर्टकटने तसंच निघालो. मग आम्ही एरियामध्ये पोहोचलो. एरियामध्ये पोहोचलं की सगळे हॅपी न्यू इयर करायला लागले. मग त्यांना हॅपी न्यू इयर केलं. मग शटर उघडला, आपली गन मशीन घेतली आणि धड हवा मारायला लागलो. तेवढंच काय तर मग नाही का मग एकदम मशीन आपल्या चकाचक पुसून काढल्या बघा, एकदम क्लीन आणि एकदम झकासपणे. मग काम यायला चालू झालं. मग आपलं मशीनच्या पाया पडलं आणि कामाला सुरुवात केली एकदम. मग एक कस्टमर आला बघा, असे खतरनाक कपडे चेक करीत होतो ना, जसं काय एक बॉडी बिल्डर आहे तसा. तर मग पप्पा म्हणले चल हे उसव. मग चेनी उसवल्या सगळ्या. पॅन्टीच्या 4-5 पॅन्ट होत्या त्यांच्या चेनी उसवल्या. आणि तसाच एकदम नाही का बंगाट चाललोय बघा नाश्ता करायला, कारण भूक लागली होती. इथं बघा माझ्या मित्राचा वडापाव आहे ना, मग त्या इथं वडापाव खायला गेलो बघा. तिथं वडापावचा एन्जॉय केला मस्तपैकी वडापाव बनवला होता ना त्यांनी. मग मस्त कधी नाही भेटल्यासारखा वडापाव खाला. मग दुकानात आलं बघा. दुकानात आलं तर आता वडापावने आळस यायला लागला होता, एवढा कटाळा आलता ना काय सांगा. आणि पप्पा नाही का दवाखान्यात गेले ते बघा, कारण त्यांच्या डोळ्याची ट्रीटमेंट चालू आहे ना, त्यामुळे पप्पा नाहीत. मस्तपैकी मला एकट्याला होतं ना, मग भरपूर आळस यायला लागला. आज काम करायचा बी मूड नव्हता. मग पप्पा आले बघा. पप्पा आले की पहिले त्यांनी बातमीवर जोर दिला बघा. मग मी जेवण केलं, झोपलं, डायरेक्ट 4 वाजता उठलं बघा. इकडं नाही काय नाही, एकदम मस्त फ्रेश झालं बघा. मस्त आपण आज फ्रेश व्हायच्या अगोदर सुद्धा नाही का आज कामाचा जोर होता ना. मग नाही का हे बघा हे असं धागा उडकी जसं का समुद्रात सुई निवडते. मग काम आलं की मग सुरू केलं बघा काम एकदम जोशमध्ये. इकडं नाही तिकडं नाही, एकदम फुल फॉर्ममध्ये जोशमध्ये काम आपलं. मग महागं नाही पुढं नाही, एकदम कडक आपलं काम असतं बघा. एकदम फटाफट बघा किती फटाफट बटणं लावतोय मी. मागं नाही बघत नाही पुढं नाही बघत नाही, एकदम पटापट बटणं. एकदम जोशमध्ये काम. मग चहा प्यायला भेटणार नाही बघा, कारण माझ्या पप्पाची आज शुगर वाढलेली आहे. कारण शुगर वाढली म्हणजे आजपासून चहा बंद. पण मला चहा प्यायचा होता, लय जुगाडं करत होतो इकडं तिकडं. मग एक जण भेटला पार्टनर चहा प्यायला, म्हणजे चल आपण चहा पिऊ. मग आम्ही दोघांनी चहावर एवढा जोर दिला ना, मग नाही का तो मी चहा पिला आणि आईशपैकी नाही का बायकोला बोलत बसला. तेवढंच काय ते एक टेलर भेटला बघा, तो फुल टाईट होता. मग तेव्हा ते भावल्यासोबत कसा नाचत होता, एकदम मजे किस्सात नाचत होता. मग आम्ही व्हिडिओ घेतले आणि त्या केक शॉपच्या बाहेर असतात ना त्यांच्यासोबत नाचत होता. मग नाही का सगळं काम संपलं आणि आम्ही लवकरच घरी निघालो. मग पप्पा म्हणले चल धापा. अगदीशी पप्पाने बघा शटर आपटेला आणि आम्ही डायरेक्ट घरी निघालोत बघा. कारण आज आम्ही इतक्या लवकर घरी निघालोत ना, भरपूर लवकर, म्हणजे 1.5-2 घंटे पहिले निघालोत बघा आज घरी. एवढंच काय तर बघा पुढं आलो की नाही का आज पप्पाला म्हणलं चला गणेश मंदिरात जाऊ, आज गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. मग आम्ही दोघांनी विचार केला. मग विचार करायची म्हणून पप्पा म्हणले काय गरज आहे, चला आपण दर्शनच घेऊ. मग गाडी लावली आणि मंदिरातून दर्शन घेतलं, कारण आम्ही रोज जाता येता बाहेरूनच दर्शन घ्यायचो. आज मंदिरात गेलो, मस्तपैकी मंदिरातून दर्शन घेतलं आणि इतकं मस्त वाटलं ना तुम्हाला सांगतो. पप्पा बघा आजू बी पराक्रम मारतात. मग पप्पाने नाही का मनापासून इच्छा प्राप्त केली, म्हणले परत चांगलं होऊन दे म्हणे. मग दर्शन घेऊन आम्ही डायरेक्ट घरी निघालो बघा. घरी निघालो की बघा रोडला बी आज पब्लिक भरपूर होती. रोज आम्ही एकटे असतात ना, मग सुनसान असतं, रोड लेट जातात म्हणून. आज बघा 31ची पार्टी बी चालू होती, 1 जानेवारीची लोकांची पार्टी बी चालू होती आणि सगळं सोबत चालू होतं. मग रॉंग साईड मारलं, हे बघा लेकरं कशा आडवे होते, बाई मर्ची
मग तसंच नाही का गाडीवाला समोरून येतो, त्याला म्हणलं अरे रोड बंद आहे नको जाऊ, मग त्यांनी मी नाही गेला, काय माहित काय गेला का नाही. आणि तसंच आपण बिल्डिंगमध्ये पोहोचलो बघा, राईट मारलं की बिल्डिंगमध्ये पोहोचलो की मस्तपैकी नाही का साईबाबाचं दर्शन घेतलं. आणि आपली व्हिडिओ इथंच थांबू. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.